एक और जंग न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। एक और जंग सच्चाई के लिए हमेशा तत्पर। उल्लासनगर में रिक्शा चालकों पर ट्रैफिक पुलिस की कार्रवाई, रिक्शा चालकों का कड़ा विरोध। उल्लासनगर शहर में आमदार कुमार एलानी के कार्यालय में ट्रैफिक पुलिस और व्यापारियों की मीटिंग हुई, जिसमें व्यापारियों ने दुकान के सामने रिक्शा लगाने वालों पर कार्रवाई करने की मांग की है, जिसके बाद ट्रैफिक विभाग ने रिक्शा वालों पर कार्रवाई करनी शुरू कर दी। कार्रवाई से परेशान रिक्शा चालकों ने इसका विरोध किया, जिसके बाद रिक्शा चालकों और ट्रैफिक पुलिस की मीटिंग हुई। आइए देखते हैं इस विषय में क्या कहना है ट्रैफिक पुलिस का। घट्ट कर, परत एक हात मार। नंतर गाड्या वाढल्या तर मागं जायला लागले। आपण बऱ्याच दिवसापासून आपलं उल्हासनगरमध्ये टोईंग व्हॅन बंद होती आणि ती कालपासून चालू केलेली आहे। त्या संदर्भात काही व्यापारी मंडळींनी आमदार साहेबांकडे तक्रारी केल्या आणि त्या अनुषंगाने आज आमदार साहेबांकडे मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी तक्रारी केली की रिक्षावाले जे आहेत, जिथं 10-10, 15-15 जे स्टँड आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणात रिक्षा लागतात आणि वाहतुकीला अडथळा होतो। त्यांच्यावर सुद्धा जास्तीत जास्त कारवाई झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं लोकांनी तक्रारी केल्यात, आमदार साहेबांकडे आमच्याकडे केल्यात आणि त्या अनुषंगाने आम्ही रिक्षा स्टँडवर आता चेकिंग चालू केलेली आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त रिक्षा ज्या ठिकाणी असतील, 1, 2, 3 रिक्षा जास्त असतील तर हरकत नाही, परंतु जिथं 10चं परवानगी असेल तिथं जर 25-25 रिक्षा लागत असतील तर त्या आम्ही लिमिटमध्ये आणून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे। नेमकं सर, नेहरू चौकामध्ये किती रिक्षा स्टँड दिलेले आहेत आणि किती पट्टे मारलेले आहेत, किती रिक्षा लागू शकतात? तर आपल्याकडं जवळपास 40 रिक्षाचे स्टँड आहेत ज्यांना परवानगी आहे। आणखी काही 15-18 ठिकाणी त्यांनी परवानगी मागितलेल्या आहे, परंतु त्याची अजून प्रोसिजर झालेली नाही। परंतु या 40 ठिकाणी काही छोटे आहेत, काही मध्यम आहेत, काही मोठे आहेत, तर जास्तीत जास्त 15 रिक्षापर्यंत ते रिक्षा लावू शकतात आणि छोटं असेल तर 5 रिक्षांचं त्यांना अलाउड केलेलं आहे। आता लोकसंख्या वाढलेली आहे, ते जुन्या काळातले त्या परवानग्या आहेत, तर आता नवीन त्यांच्या परवानग्यांसंदर्भात प्रोसिजर RTO विभागाकडून करण्यात येईल। परंतु सध्या जे रिक्षा स्टँड आहेत त्याच्यातच आपलं हे चालू आहे, त्यांचं शेड भरायचं काम। सर, आपण महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला का पट्ट्या मारण्यासाठी? म्हणजे आज पट्टे तुम्ही स्वतः मारलेले? बरोबर आहे, महानगरपालिकेला पट्टे मारण्यासंदर्भात वेळोवेळी आम्ही पत्र दिलेले आहेत आणि झेब्रा क्रॉसिंग असेल वगैरे किंवा रोडच्या साईडला जे पट्टे असतात त्या, परंतु त्यांच्याकडून फक्त मेन हायवेला आता सध्या चालू आहे आणि अंतर्गत भागामध्ये पुढील काही दिवसात मारायचं त्यांनी कबूल केलेलं आहे। हे आमदार खासदार आमचे का कोण फोटो नाही मारणार, आम्ही मेहनत आमचे परिवार चालवणार आहे।
आम्हाला सहकार्य सरकारने करायला पाहिजे। और जो दूसरी बात जो कुमार अलानी साहब बोल रहे करके ये ट्रैफिक हो रहा है उसके ऊपर वो कार्रवाई करो। उनके इधर तो ट्रांसपोर्ट का लाइन है, पहले उधर का हटावे। उनके ऑफिस के सामने 4 व्हीलर ट्रक खड़ा रहता है। सिंधु ट्रांसपोर्ट पूरा उधर है, वो पहले हटा के दिखावे ना हमको कि उधर पे पैसा मिलता है इसके लिए। हम लोग के पास देने के लिए कुछ भी नहीं है। मैदान पे गाड़ियां खड़ा थे 4 व्हीलर वो सब वो भी हटाओ, हमारे हटाओ तो वो भी हटाओ ना, किधर खड़े होते हैं सगळं हटवा, हटाओ तो सब गोल मैदान घेर के रखा हुआ, गोल मैदान घेर के रखा उसका क्या। एक जण बोला तो मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी अरविंद डिव्हिजन पर उल्हासनगर 4 मध्ये राहतो। मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। मी उल्हासनगर 4 नंबर मध्ये राहतो। माननीय कुमार अलानी साहेब 141 मधनं इलेक्शन लढले, गेल्या टायमाला पण ते निवडून आले। त्या टायमाला काही रिक्षावाले तुम्हाला दिसले नाही काय? आता समस्या तुम्हाला जाणवल्या, आता नवीन अधिकारी आले, आता 10 गाडीचे परमिशन, याच्या मागे वर्षानुवर्ष स्टँड चालतो, वर्षानुवर्ष स्टँड चालतो। तेव्हा काय डोळे मिटून होते का तुम्ही? कोविड मध्ये रिक्षावाले, कुठल्याही गोष्टीमध्ये रिक्षावाल्यांना काही कोणी हाय नाही मागे पुढे म्हणून काही पण बोलायचं काय? गोल मैदान मध्ये पुन्हा आता पण नजर मारा, आता पण तुम्हाला पूर्ण लोक दिसतील, 50, 100, 75, 80 प्रमाणे दिसतील। पटेल रोप राईस करणं तर फार गोल मैदान पर्यंत ट्रान्सपोर्टच्या गाड्या दिसतील। हे दुकानवाल्यांचं इथं आता यांनी आतमध्ये ठेवले, इथं नजर मारा। माझ्याबरोबर चला, तुम्हाला शिवाई चौक पर्यंत तुम्हाला हजारो माल दाखवतो, हजारो। इथे कॅमेरा फिरवा, तिथे कॅमेरा फिरवा, कुठेही कॅमेरा फिरवा, पूर्ण करा। तुम्हाला पाहिजे तेवढी कंप्लेंट मी दाखवतो। चला, लोकांना जागा पाहिजे ना चालायला, फुटपायरीच्या जागेवरती बघा उल्हासनगरची हाल केलेली, पुन्हा उल्हासनगरची हाल केलेली दोन्ही बाजूनी। त्याला तुम्हाला दाखवतो मी, हे बघा यांच्या गाड्या कुठे असतात, तिथं गाड्या असतात। अधिकारी काय झोपलेत का? UMC चे कुठे गेले? अजित शेख आयुक्त कुठे गेले? अजित शेख झोपलेत का अधिकारी? सांग बघा, यांच्या गाड्या इथं असतात। दवाखाना आहे गव्हर्नमेंटचा, त्याला आम्ही इथं 30 फुटाचा गॅप ठेवतो। विचारून घ्या साहेबांना, डॉक्टर साहेबांना, 30 ते 40 फुटाचा गॅप ठेवतो आम्ही त्यांना। आता बघा कारवाई चालू आहे, लगेच जाणार 15 मिनिटांमध्ये, लगेच परत गादी परत येणार। इकडे या। आता हे सगळे दुकानवाल्यांनी माल मध्ये ठेवले, टोटल इथनं तर शिवाई चौक पर्यंत। हे लोक एवढे हुशार आहेत ना साहेब, साधा 2 व्हीलर लावायसाठी हे गेट ठेवतात। हे गेट दिसतात ना तुम्हाला, इथं ठेवतात, लोकांनी गाड्या नाही लावल्या पाहिजे म्हणून। पण आता रिक्षावाले आपले जाताना आपले झोट बोलायला गेलो ना तर खूप काही बोलू शकतो मी, खूप काही बोलू शकतो। हे समोर गाड्या काढताय बघा, आया दे वर्षाचे 12 महिन्याचा माल बाहेर असतो, वर्षाचे 12। आता पण बघा, आता सध्या माल बघा त्यांचं। लोक चालणार कुठं सांगा मला? कॉर्पोरेशन आहे ना, AC बघा कुठं फिट केली आहे का? लोकांना चालायला जागा अजिबात आहे काय? इकडे या, तुम्हाला दाखवतो अजून, इकडे या। याला झाले 2 वर्ष, यांना एवढा गॅप पण ठेवतो आम्ही। आता सध्या पण गॅप बघा, गॅप एवढा पण ठेवतो। यांच्या इथं स्टूल असतो, दुसरे कस्टमर जर कोणी आले ना गाडी लावायला, गाडी मत लगा ना, मेरा कोई आहे ना बाहेर गया जरा 5 मिनिट बाहेर, अशी लॉबी चालते इथं, अशी लॉबी चालते माहिती आहे का? हे बघा उदाहरण बघा, हे बघा स्टँड बघा, इथं यांचे स्टँड बघा, हे स्टँड बघा का की लोकांनी गाड्या नाही लावल्या पाहिजे इथं। आम्ही बोलत नाही, याचा फायदा असा नाहीये की आमच्या मागे पुढे कोणीच नाहीये, आमच्या पुढे भरपूर लोक आहेत। हे बघा ना, हे बघा, हे माल बघा इथं, हे गेट बघा, लोकांना चालायला जागा नाही, लोक रस्त्यावर चालतात, हा उदाहरण बघा उदाहरण तुम्हाला दाखवतो ना। पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत हा त्रास आहे, महाराज चौकापर्यंत त्रास आहे, तो सेंट्रलचा रोड आहे ना मेन। एक और जंग न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर दबाएं।